नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूप मोठ्या आणि चांगल्या बातमीबद्दल जी थेट आपल्या देशातल्या कोट्यावधी शेतकरी बांधवांशी जोडलेली आहे. हो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता आहे ना, त्याबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी ही आहे की ज्याची सगळेच जण वाट पाहत होते तो प्रधानमंत्री किसान योजनेचा 22वा हप्ता आता अधिकृतपणे जाहीर झालाय. आणि यामुळे देशभरातल्या लाखो करोडो शेतकरी कुटुंबांना एक खूप मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे हे नक्की. ठीक आहे. मग आता जरा या हप्त्याबद्दलची जी काही माहिती आहे ना, ती जरा खोलात जाऊन पाहूया. तर बघा, हा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांपर्यंत पोचवला गेला आणि हे वितरण खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आसाममधल्या गुवाहाटी शहरातून केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी रक्कम आहे ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी पद्धतीने सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतीये. अच्छा, आता रक्कम तर कळली, पण या योजनेचा आवाका किती मोठा आहे, म्हणजे किती शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोचतीये? तर आकडेवारी पाहिली की आपल्याला अंदाज येईल. या एक हफ्त्याचा फायदा देशभरातल्या तब्बल 9,32,00,000 शेतकरी कुटुंबांना मिळतोय. म्हणजे विचार करा, किती मोठ्या संख्येने कुटुंबांना या योजनेमुळे थेट आर्थिक आधार मिळतोय. हा आकडाच खरं तर या योजनेची पोहोच किती मोठी आहे हे दाखवून देतो. आणि आता बोलूया एकूण रकमेबद्दल. ही रक्कम पण काही छोटी नाहीये. तब्बल 18,640 कोटी रुपये. इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? तो म्हणजे मध्ये कोणताही दलाल नाही, कोणताही मध्यस्थ नाही. जी काही मदत आहे ती सरळ शेतकऱ्यांपर्यंत पोचते. बरं, आता काही जणांना कदाचित या योजनेबद्दल फारशी माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी आपण थोडक्यात समजून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय. तर बघा, ही केंद्र सरकारची एक खूप महत्त्वाची योजना आहे आणि तिचा मुख्य उद्देश अगदी सरळ आहे. जे पात्र शेतकरी कुटुंब आहेत त्यांना थेट आर्थिक मदत द्यायची, जेणेकरून त्यांना शेतीमधल्या लहान मोठ्या खर्चासाठी एक चांगला आधार मिळतो. या योजनेमध्ये असं आहे की पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6,000 रुपये मिळतात. पण हे पैसे एकदम मिळत नाहीत, तर वर्षातून 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. म्हणजे प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. एकदम सोपी पद्धत आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. पैसे तर जाहीर झाले, पण ते आपल्या खात्यात आलेत की नाही हे तपासायचं कसं? अनेकांना हा प्रश्न पडतो. तर त्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी काय करायचं, तर PM किसानची जी अधिकृत वेबसाईट आहे तिथे जायचं. तिथे गेल्यावर बेनिफिशरी स्टेटस असा एक ऑप्शन दिसेल, म्हणजे लाभार्थी स्थिती. त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर तिथे मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकावा लागेल. आणि तेवढं केलं की झालं, तुमच्या हप्त्याचं स्टेटस लगेच स्क्रीनवर दिसेल. पण आता एक दुसरी शक्यता पण आहे. समजा पैसे जमा झालेले नाहीत, मग काय करायचं? तर अजिबात घाबरून जायचं नाही. काही गोष्टी आहेत त्या आधी तपासून घ्यायला हव्यात. कारण पैसे न येण्यामागे सहसा 3 मुख्य कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का हे तपासा. दुसरं म्हणजे बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे नक्की पहा. आणि तिसरं, जमिनीच्या ज्या नोंदी आहेत त्या अपडेटेड आहेत का. या 3पैकी कोणतीही गोष्ट जर अपूर्ण राहिली असेल तर हप्ता मिळायला अडचण येऊ शकते. तर ही सगळी माहिती झाली या योजनेबद्दल. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच मनात येतो. डीबीटी सारख्या पद्धतीमुळे म्हणजे मधल्या सगळ्या लोकांना बाजूला सारून जेव्हा आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचते तेव्हा त्याचे दूरगामी फायदे काय असू शकतात यावर विचार करायला नक्कीच हवं.